नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे हा 5वा बळी गेलाय। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरामध्ये चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला। अपघातामध्ये निलेश कोतकर या 40 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। कोतकर कुटुंबातून कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा आधार हरपलाय। कुंभमेळ्याची कामं, रस्त्यातील अर्धवट कामं आणि खड्ड्यांमुळे मृत्यू होत असल्यामुळे नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरतीच आंदोलन केलं। शिवाय मयत कोतकर यांच्या पत्नी आणि मुलीसह नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरांच्या दालनामध्ये जाब विचारला। शिवाय महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली। काल जो अपघात झाला आणि त्यात एक तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी घटना आहे। पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा, त्याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मग त्याचे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्याची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही। परवा या संदर्भामध्ये बैठक ठरलेली आहे। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांमुळे 5 बळी गेल्याप्रकरणी महापौर आणि उपमहापौरांनी प्रतिक्रिया दिली आहे। कंत्राटदारावरती कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया महापौर हिमगौरी आडकेंनी दिली आहे। तर कुटुंबाला शक्य तेवढी मदत करू असं आश्वासन उपमहापौर विलास शिंदेंनी दिलं। जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे। काही सगळ्याच मेजर कंत्राटदारांना आपण पेनल्टी केली आहे। आता हे जे कंत्राट आहेत ते सगळे प्रशासकीय काळात देण्यात आले आहेत, हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील किंवा जे अलॉट करण्यात आलेले जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये पहिली जी शास्ती आहे ती आपण पेनल्टी आहे। दुसरी जी शास्ती आहे ती कंत्राट तुमच्याकडनं का काढून घेऊ नये अशा प्रकारचं आहे आणि तो आता आम्ही पाऊल आता उचलत आहोत की आज ज्या कुटुंबांनी खरं तर ज्यांनी आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य गमावला आहे ती जी चूक आहे ती ऍक्च्युअली तुम्ही कोणावरती टाकणार आणि हाच प्रश्न खरं मी आज माझ्या पत्राद्वारे देखील उपस्थित केलेला आहे। ज्या ठिकाणी काल जो काय अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये ज्या काही परिवारातली जी व्यक्ती दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे, संवेदना महत्त्वाच्या आहेत। सत्ता आणि विरोधी पक्ष किंवा काय तो नंतरचा पार्ट आहे, परंतु ही सगळी मदत त्यांना तिथे जाऊन घरी जाऊन सुद्धा जर त्यांनी संबंधित आमच्याशी चर्चा केली असती तर महापौर असेल, मी असेल, स्थायी समितीचे सभापती असतील, आमचे पक्षाचे जिल्हाप्रमुख असतील, आम्ही संबंधित व्यक्तींच्या कोतकरांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वनही केलं असतं आणि त्यांच्याशी चर्चा केली असती। राज्यभरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त असतानाच बदलापूरमध्ये मवियाकडून लाडक्या खड्ड्याचा 3रा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। बदलापूर पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूला गेल्या 3 वर्षांपासून पडलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत। तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडीनं त्रास होतो। याच खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी पवारांचे राष्ट्रवादी त्याचबरोबर मवियाच्या वतीनं खड्ड्यांचा 3रा वाढदिवस साजरा करून आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी खड्ड्यामध्ये केक कापून नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला। चेन्नईच्या सीबीआय न्यायालयानं कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे उर्फ विजय कदमला बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये दोषी ठरवलंय। या प्रकरणामध्ये सीबीआय न्यायालयानं छोटा राजनला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 55,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। सीबीआयनं 2002 साली या गुन्ह्याची नोंद केली होती। त्यावेळी झालेल्या तपासामध्ये छोटा राजननं विजय कदम या नावानं शाळेचं ट्रान्सफर सर्टिफिकेट, रेशन कार्ड ही बनावट कागदपत्र सादर करून चेन्नई प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं। विरार पश्चिम परिसरामध्ये 8 महिन्यांच्या मुलीला आपल्यासोबत माहेरी नेण्यावरून झालेल्या वादात प्राची कल्पेश पाटील या विवाहित महिलेचा मृत्यू झाला। ही घटना नारंगी गावातल्या भगत आळी परिसरामध्ये सकाळी घडली आहे। प्राची पाटील आपल्या भावासमवेत माहेरी निघालेल्या होत्या आणि त्याचवेळी त्यांची 8 महिन्यांची मुलगी त्यांचे सासरे गणपत सखाराम पाटील यांच्या कडेवरती होती। प्राची यांनी त्यांच्याकडून आपल्या मुलीला घेण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यामध्ये वाद झाला। या वादात सासऱ्यानं जोरात धक्का दिल्याचा आरोप असून त्यामुळे प्राची फरशीवरती पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी गणपत पाटील यांना बोळिंज पोलिसांनी अटक केलेली आहे।
अमरावतीच्या मेळघाटमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्या खेडामध्ये एका 15 वर्षांच्या दिवसांच्या बालिकेवरती अघोरी उपचार केल्याची घटना समोर आली आहे. पोट फुगल्याच्या त्रासावरून उपचार करण्याच्या नावाखाली गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर या महिलेनं तिच्या पोटावरती तापवलेल्या विळ्याचे 11 ते 12 चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. नागपूर जिल्हा न्यायालयामध्ये सुरू असलेल्या हत्येच्या खटल्यामध्ये न्याय व्यवस्थेलाच हादरा देणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2022 मधील हत्या प्रकरणातील महत्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला 28 जुलैच्या रात्री राकेश महाकाळकर आणि त्याच्या साथीदारांनी उचलून नेलं. त्याला उमरेडच्या रानबोडी गावामध्ये रात्रभर कैद करून जबरदस्तीनं मद्य पाजलं. खोटी साक्ष दिली नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिली. दुसऱ्याच दिवशी थेट न्यायालयामध्ये आणून वकिलांना पोलिसांसमोर दिलेला जबाब नाकारण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणी ज्येष्ठ वकील रमेश रावलानी यांच्यासह 4 जणांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावरती मकोका लागू होतो का याची पडताळणी सुरू आहे. तर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली आहे. बुलढाण्याच्या खामगाव इथल्या सेंट्रल बँकेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी बँक मॅनेजर शिवाजी कड यांच्या कांचेलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कर्जमाफीच्या यादीबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मॅनेजरनं उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप पाटील यांनी केला. या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली असून बँक व्यवस्थापक शिवाजी कड यांनी खामगाव शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. धुळे जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली. वर्ग 2 अधिकारी विशाल चौधरी यांना तक्रारदाराचे 10 लाख रुपयांचं शासकीय बल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सुरुवातीला 3% म्हणजेच 30,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र चर्चेनंतर रक्कम 20,000वरती आली. एसीबीच्या सापळ्यामध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांविरोधामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रकमाकांद खेत्रे यांच्यावरती विभागीय आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत विहीर मंजुरीसाठी 20,000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या खेत्रेंना सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आलंय. सार्वजनिक पदाचा गैरवापर आणि पदाची प्रतिष्ठा मलिन केल्याचं कारण देत उर्वरित कार्यकाळासाठी त्यांना पदावरून राहण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर उपसरपंच गोविंद आगे यांच्या अपिलावरती आणि सीईओच्या अहवालावरती हा आदेश पारित करण्यात आलेला असून तात्काळ अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. ऑपरेशन समन्वय अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये 2,54,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून 5 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.